दंडवत हो. आजच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि या स्वातंत्र्याचं जे महत्त्व आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे लोक बंधनात होते, ज्यांनी काही हालअपेष्टा त्यावेळेस काढलेल्या होत्या, जेव्हा ते पारतंत्र्यामध्ये ते होते त्यावेळेस त्यांनी जे काही हाल त्यांचे झालेले आहेत, तर ज्यांनी हे भोगलेलं आहे त्यांना माहिती स्वातंत्र्य म्हणजे काय असतं हे त्यांना चांगलं माहिती आहे. म्हणजे ज्या माणसाला तिखट लागलेलं आहे त्याला गोडचं महत्त्व, त्या माणसाला पाण्याचं महत्त्व माहिती आहे. परंतु ज्या माणसाला काही तिखट लागलेलं नाही, तहान लागलेली नाही आहे, त्याला त्या वेळामध्ये आपल्याला स्वतःला पण पाण्याचं महत्त्व नसतं. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट जी आहे त्या गोष्टीची गरज पडते, त्या गोष्टीचं आपल्याला जेव्हा केव्हा म्हणजे आवश्यकता पडते, त्यावेळेलाच त्या वस्तूची, व्यक्तीची, वेळेची आपल्याला किंमत कळते. आणि म्हणून आपण प्रत्येक विभागातनं, प्रत्येक स्टेपमधनं, प्रत्येक काळातनं, प्रत्येक वेळेतनं आपण गेलो पाहिजे, जेणेकरून त्या वेळेचंही महत्त्व आपल्याला कळतं. आणि त्यानंतर जे प्राप्त झालेला जो सुखद काळ आहे त्या सुखद काळाचीही किंमत आपल्याला राहते. आणि म्हणून दुःख झालंच नाही पाहिजे, हा जो काही वृत्ती आपली जी काय आहे ही अतिशय चुकीची आहे. दुःख झालंच पाहिजे. दुःख झाल्याशिवाय दुःखातली परिस्थिती कळत नाही आणि दुःखानंतरची सुखाची परिस्थिती येते, त्या सुखाच्या परिस्थितीची किंमत राहत नाही. आणि ज्यांना ही किंमत राहत नाही ते लोक हवेमध्ये असतात. आणि म्हणून पारतंत्र्य काय आहे आणि स्वातंत्र्य काय आहे ह्या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत. आजच्या दिवशी ते मिळालेलं होतं आणि या गोष्टीला आता जवळजवळ 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आता एकीकडे 75 वर्ष आहेत आणि याच्याही पेक्षा आमचे स्वामी गेल्यापासून 750 ते 800 वर्ष आता होत आहेत, झालेली आहेत. तर यामध्ये आपल्याला हाच एक भाग लक्षात घ्यायचा आहे की आमच्या स्वामींनी या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आमच्या स्वामींनी आधीच आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा स्वामींनी हे वचन निरूपण केलेलं आहे, स्वातंत्र्य तर तुम्हाला आज 75 वर्षा पहिले मिळालेलं आहे, परंतु 800 वर्षाआधी आमच्या स्वामींनी स्वातंत्र्याबद्दल बोलून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे. स्वातंत्र्य हे किती महत्त्वाचं आहे तर हे सांगितलेलं आहे. आपल्या या स्वातंत्र्य काळामध्ये आपला देश स्वतंत्र झालाय आपला देश, परंतु या देशातली लोक जी आहेत ती स्वतंत्र झालेली नाही आहेत. किंवा जे इतर देशांपासून जे आपल्याला पारतंत्र्यामध्ये आपण होतो त्यातनं आपल्याला स्वतंत्रता मिळालेली आहे, परंतु कर्मांच्या बाबतीतली जी स्वतंत्रता आहे ती अजून सुद्धा आपण मिळवू शकलेलो नाही आहे. आपण आता स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य याचा एक मेळ बघणारच आहोत आपण. त्याआधी आपण बघूया की राणाईसा आणि लाखाईसा यांची आणि स्वामींची भेट झालेली आहे आणि साडेगावची लीळा आहे. आणि ती भेट झालेली असताना त्या ठिकाणी स्वामींची भेट झाल्यानंतर इथे आबाईसा सुद्धा आहेत. आबाईसा आणि लाखाईसा यांचं चांगलं जमत होतं, त्यांची एक सोयरीक असल्यासारखंच ते होतं. आणि त्याच्यामुळे आबाईसा ज्या आहेत त्या लाखाईसाला त्या घेऊन गेल्या आणि राणाईसा ज्या आहेत ते स्वामींच्या तिथेच राहिल्या, त्यांना काही नेलं नाही किंवा त्या गेल्या पण नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना राणाईसांना काही सोबत त्यांनी नेलं नाही आणि राणाईसा स्वामींच्या सन्निधानीच राहिल्या. लाखाईसे आपल्या संबंधियांचा घरी न्हाली, जेविली, मग राणाईसे भुकेली. आता लाखाईसा गेल्या आहेत, ह्या दोघी जर का सोबत आल्या लाखाईसा आणि राणाईसा, तर लाखाईसाला लक्षात आलं पाहिजे होतं की
तिला पण एक तर सोबत घ्या किंवा तिला सांगून टाकायचं की तू जेवून घे बाबा, माझी काही वाट बघू नको. आता लाखाईचा आपल्या संबंधियांच्या घरी आल्या, आंघोळ केली, जेवल्या, आणि राणाईचा इथे त्यांची वाटच बघताय, स्वामींच्या सोबतच आहेत त्या. सिदुर्येची वास पाहती आणि तयाची वाट पाहती आणि गोसावी यांच्या श्रीमुखाकडे पाहती. त्यांचं हे कार्य सतत चालू होतं. कोणाचा? राणाईसांचा. ही एक तर ती लाखाईसाची वाट बघत होती, त्याच्यानंतर शिदोरीकडे बघायची कारण भूक लागलेली आहे, आणि मग स्वामींकडे बघायची की बाबा काय करायचं असं. आता म्हणजे राणाईसा जी आहे तिने ह्या गोष्टी पाळते आहे की सोबतची व्यक्ती आल्याशिवाय आपण जेवायचं नाही. शिदोरी तिची पण त्याच्यामध्ये आहे, जी व्यवहार एकदम बरोबर पाळते आहे. आणि गोसाव्यांच्या श्रीमुखाकडे पाहिजे. स्वामी म्हणतात बाई जेवा ना का? स्वामी जावं तुम्ही जेवून घ्या. नाजी लाखाईसे येती, नाही लाखाईचा येईल मग मी जेवेल. मुळात म्हणजे आपण ह्या व्यक्तींमध्ये जे अडकलेलो असतो, तर व्यक्तींमध्ये अडकत असताना नियमांचा सुद्धा आपला भंग होत असतो. म्हणजे आहार नियम असेल, आरोग्य नियम असेल, सगळ्या गोष्टींमध्ये अष्टस्वभाव असतील, याच्यामध्ये आपण बदल करून घेत असतो एखाद्या व्यक्तीमुळे. जसं काही महिला वर्ग जे आहेत, काही म्हणजे बहुतांशी सगळ्या महिलाच अशा असतात की त्यांचे पती आल्याशिवाय ते जेवत नाहीत. कधी कधी त्यांचे पती 9ला, 9:30ला, 10 पण होऊन जातात कधी कधी. मग त्याच्यानंतर मग ते येणार, मग आधी पती जेवणार, मग हे जेवणार, म्हणजे 11-12 वाजतात सगळ्या गोष्टीला. मी अनेकांना हे सांगितलेलं आहे की संध्याकाळी तुम्ही एक तर 6ला किंवा 7-7:30ला तुम्ही जेवून घ्यायचं, कोणाची वाट बघायची नाही. म्हणजे आपण आपला आहार नियम जो आहे तो योग्य याच्यावर ठेवला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीमुळे अडतोय आपण, समजा एखाद्या पत्नीचे पती आहेत, त्यांनी पण सांगून टाकलं पाहिजे की बाबा माझी वाट बघायची नाही, तू जेवून घे. म्हणजे हे पण काय आहे, स्वतंत्रता देणं आहे. आणि आपण सुद्धा स्वतंत्रता घेतली पाहिजे. जसं स्वातंत्र्य काळामध्ये सगळं भांडावं लागलं वगैरे, झगडून बिघडून ती स्वतंत्रता घ्यावी लागली, अशी काही कोणी सन्मानाने ती आणून दिली नाही. त्याच्यासाठी संघर्ष, आंदोलनं करावी लागली. तसं आपल्या स्वतंत्र होण्यामागे एक आंदोलन आपलं असलं पाहिजे. खूप लोक जे आहेत मंदिरात जरी आले तरी म्हणजे 1 तास झाला, 2 तास झाले की त्यांचं ते चालूच राहतं. मुलगा एकटा घरी आहे, मुलगी घरी एकटीच आहे. म्हणजे आता एकटे आहेत म्हणजे काय असुरक्षित आहेत का? पूर विभागामध्ये आहेत का ते, की तुमच्या घरामध्ये पूर येणार आहे का, काय येणार आहे, की भूकंप होणार आहे तुम्ही इथे असताना? ते एकटे आहेत. उलट मुलांना एकटंच चांगलं वाटत असतं बरं का. ते आई वडील सोबत असले की मुलांना ते दडपण असतं. उलट तुम्ही 3-4 तास, ते मुलं म्हणतात बरं जेवढा वेळ स्मरण करतील मंदिरात तेवढं चांगलंच आहे, आम्हाला तेवढं प्रायव्हसी मिळते, स्वतंत्रता मिळते. प्रत्येकाला स्वतंत्रता गरजेची आहे. तुम्ही सतत मुलांच्या याच्यामध्ये असाल, जसं आम्ही मार्गामध्ये होतो, आम्ही कुठल्या लहान मुलाला उचलून घ्यायचं म्हणजे असं घ्यायला गेलो तर सगळ्यात पहिले मामाजी आम्हाला म्हणायचे खाली ठेवा त्याला, मोकळं खेळू द्या त्याला. मामाजी सांगतात मुलांना मोकळं खेळू द्या, म्हणजे त्याला काय करा, स्वतंत्रता द्या त्याला. आपण ती स्वतंत्रता प्रत्येकाची हिरावून घेत असतो. किती ठिकाणी आपण कोणी मोबाईलमध्ये मेसेज होत असेल की आपण त्याच्यामध्ये डोकावतो. ही स्वतंत्रता, कोणाचा फोन आला आपण तो फोन उचलणं, आपण त्या फोनवर बोलणं, कुणाचा फोन आला हे बघणं, हे सगळं म्हणजे आपण त्या व्यक्तीला आपण आपल्या ताब्यात ठेवतोय, पारतंत्र्यामध्ये ठेवतोय, असा तो एक भाग आहे. मी आल्याशिवाय जेवायचं नाही किंवा मी जेवल्याशिवाय तुम्ही जेवायचं नाही, हे जे काही गोष्टी आहेत हे स्वतंत्रतेची ही लक्षणं नाही आहेत. म्हणजे जो तुम्हाला पारतंत्र्यात ठेवतो तो सुद्धा गुन्हेगार आहे, आणि जो पारतंत्र्यामध्ये राहतोय तो सुद्धा तेवढाच अपराधी आहे, गुन्हेगार आहे. म्हणजे तो सुद्धा, दोघंही चुकीचेच आहेत. आणि म्हणून आमचे स्वामी सांगतात आपण कवणाधीन व्हावे नाही आणि आपण अधीन कवणा ते करावे नाही. बिनकामी नियमाच्या विरुद्ध कुणालाही आपल्या अधीन करायचं नाही. हे एक वाक्य लक्षात ठेवा बरं का. की उद्यापासून तुम्ही म्हणाल, म्हणजे उद्या काय आजपासूनच तुम्ही म्हणाल की आजपासून आम्ही कोणाचं ऐकणार नाही, आम्ही कोणाच्या अधीन राहणार नाही. स्वामींचं वचन आहे. परंतु स्वामींचं हे आहे की नियमाबाह्य उगाच व्यर्थ, उगाच आपला लवाजमा दिसावा म्हणून कोणालाही अधीन ठेवू नये, आणि उगाच इमोशनली आपण कोणाच्या अधीन राहत बसायचं नाही. नियमात राहायचं, अधीनत्वातच राहत बसायचं नाही. नियमामध्ये अधीनत्व असेल तर नक्कीच
जर का तुम्ही मार्गामध्ये आहात आणि तिथे तुम्हाला नियम सांगितलेला आहे की सकाळी 3ला तुम्ही उठायचं स्मरणाला, तर हा नियमातला अधीनत्व आहे. तर या नियमातल्या अधीनत्वामध्ये नेहमी राहिलं पाहिजे. मार्गात राहिलं तर सेवा दास्य करावं लागतं. काही लोकांना मार्गात राहण्याचाच कंटाळा येतो. हा आपला पूर्वदोष आहे. हा जर का पूर्वदोष जर का आज तुम्ही धुतला नाही, स्वच्छ केला नाही, त्याचं क्षालन केलं नाही, तो दोष संपवला नाही तुम्ही, तर तो दोष पुढे वाढत वाढत जाईल आणि परमेश्वराचा आणि आपला दूर दूरपर्यंत कधी भेट संबंध वगैरे काही होणार नाही. म्हणून हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण काय केलं पाहिजे की मार्ग अधीनता जी आहे ती मार्ग अधीनता आपण स्वीकारली पाहिजे. कारण की मार्ग काही काही अधीनता म्हणजे अशा आहेत ज्या स्वामींनी सांगितल्या, जेवढ्या काही अधीनता आहेत त्या जर का आपण स्वीकारल्या तर त्या अधीनत्वात राहूनच मोक्षाचा स्वतंत्रचा मार्ग आपल्याला मिळणार आहे. जर का तुम्ही ते अधीनत्व नाकारलं तर तुमचं स्वतंत्र होण्याचं, कर्माच्या बाबतीतलं स्वतंत्र होण्याचा जो काही भाग आहे तो भाग म्हणजे तुमच्या आयुष्यातनं निघून जाईल. तुम्ही स्वतंत्र कधी होऊ शकता, जेव्हा एखाद्या तुम्ही अधीनत्वात राहू इच्छित राहाल. अधीनत्वात राहण्याची तुमची जेव्हा तयारी असेल, नियमातल्या अधीनत्वात राहण्याची तुमची जेव्हा तयारी असेल, तेव्हा तुम्ही स्वतंत्र व्हाल, नाहीतर नाही. खूप लोकांना जे मार्गात राहू शकतात, दीक्षा घेऊन मार्गात राहू शकतात, त्यांनी जेवढं होईल तेवढं मार्गामध्ये राहायचं. जेव्हा नाही होणार तेव्हा नंतरचा भाग आहे. परंतु आपली राहण्याची मानसिकता तर ठेवा. काहीतरी मार्गामध्ये सांगा, मी जरी असं जागेवर पडून जर मला काहीतरी सेवा द्या, मी करत राहीन, जागेवर पडून मी सेवा करेन. म्हणजे अशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे. हे मार्ग अधीनत्व जे आहे ते तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी, म्हणूनच ते प्रक्रिया आहे ती. आणि म्हणून आपण तिथे राहिलं पाहिजे, तिथे थांबलं पाहिजे. तर ते जर का मार्गाच्या नियमाचं अधीनत्व जर का तुम्ही स्वीकारलं तर कर्मापासून स्वतंत्र होण्याचं, प्रपंच, जीव, देवता ह्यांच्यापासून स्वतंत्र होण्याचं, आणि जे काही कर्म हा प्रकार आहे, पुण्यरूप असेल, पापरूप असेल, दुःखरूप असेल, सुखरूप असेल, सर्वांपासून तुम्ही मुक्त व्हाल. सर्व कर्म क्षालन झाले पाहिजे, संपले पाहिजेत, तर तुम्ही स्वतंत्र होत राहता. नाहीतर तुम्ही स्वतंत्र नाहीत. तुम्ही म्हणता की नाही, मी माझा ब्लॉग घेऊन राहतो, मी माझं कमवतो, मी माझं खातो, कुणाच्या एकात नाही, दोघात नाही, मी स्वतंत्र आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतंत्र आहे, परंतु तुम्ही कर्मांच्या बंधनामध्ये आहात. म्हणजे तुम्ही देवतेच्या पारतंत्र्यामध्ये आहात. देवता तुम्हाला हँडल करते आहे, कुठे जायचं, कुठे नाही जायचं. तुम्ही म्हणता ती मी तिकडे गेलो म्हणून तसं झालं, नाही तर नसतं झालं. परंतु तुम्ही गेलातच का, तर तुम्हाला देवतेने तिथे नेलं, तुमच्या कर्माने तिथे नेलेलं आहे. हे कर्मबंधन जे आहे, कर्म पारतंत्र्यता आहे, कर्मामुळे जी पारतंत्र्यामध्ये आपण आहोत, ते जोपर्यंत तुमचं सुटत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र झाले नाही. तुम्ही स्वतंत्र बंगला घ्या, नाही तर अजून काही विमान घ्या, नाही तर काही घ्या, तुम्ही स्वतंत्र होत नाही. स्वतंत्र आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या आणि ब्रह्मविद्येच्या दृष्टिकोनातनं आणि स्वामींनी जे सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातनं जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही स्वतंत्र झालेले नाहीत, हे तुमच्या आपोआपच लक्षात येईल. आणि म्हणून इथे या ठिकाणी स्वतंत्रता स्वामींना सुद्धा अपेक्षित आहे तुमच्याकडनं. स्वतंत्रतेसाठी आपण काय केलं पाहिजे, आपण थोडंसं आंदोलन केलं पाहिजे. आंदोलन म्हणजे भांडण वगैरे नाही केलं पाहिजे. आपण पण समोरच्यांना असं कधी गुंतवून ठेवू नका की बाबा तुम्ही दिलं तरच आम्ही खाणार वगैरे. म्हणजे हे जे काही बंधनं आहेत, हे काही गोष्टी आपण क्रिएट करतो की मुलांना आपण वाढून दिल्यानंतरच ते जेवणार. बरं, त्यांना पाणीसुद्धा आपण दिलं तरच ते घेणार, नाही तर ते घेणारच नाही, ते ठसकाला आईलाच सांगणार. म्हणजे हे जे काही सवयी लावलेल्या आहेत तसं नका करू. तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा स्वतंत्र करा. ते एकटे घरात राहिले पाहिजेत, सगळं व्यवहार त्यांना घरातला आला पाहिजे, काही बनवता आलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या धर्मकार्यात अडथळा राहत नाही. आणि म्हणून तुम्ही जेव्हा स्वतंत्र होणार आहात अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही पोहोचता, मार्गात असेल, आश्रमात असेल, स्थानाच्या ठिकाणी असेल, एखाद्या विधीमध्ये असाल, तर तुम्हाला मग स्वतंत्र होण्यासाठी जी काही संधी मिळते आहे, मग त्यावेळेला पारतंत्र्यामध्ये जाण्याचा विचार करू नका. मुलांना सगळ्यांना स्वतंत्र करा. आणि आपल्या नसल्यामुळे, म्हणजे मला गेलंच पाहिजे बरं का साखरपुड्याला, मला गेलंच पाहिजे लग्नाला, ही जी काही वृत्ती आहे, आता कोरोना काळामध्ये तर हे सगळं संपलेलं आहे.
तुम्हाला कोरोनाने इतकं स्वतंत्र करून टाकलेलं आहे की स्वतः एखादा कोरोना पेशंट असेल त्याला सुद्धा स्वतःच करावं लागतं, त्याला त्याचे घरचे सुद्धा करायला येत नाहीत, स्वतंत्र होऊन करून टाकतात त्याला, तू तुझं बघ बाबा. म्हणजे हे काय आहे, वेळ आली की सगळं असंच होणार आहे की तुम्हाला एकट्यालाच तुमचं सगळं करायचं आहे. तुम्हाला तुमचा श्वास तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा आहे. दुसरं कोणी प्रेमाचा असेल, जीवाभावाचा असेल तर तो तुमचा श्वास घेणार नाही. व्हेंटिलेटरवर लावतील आणि परत काढून टाकलं की संपला विषय. परंतु कोणीही तुमचं कार्य, काही असे कार्य आहेत की तुमचं कार्य ते तुम्हालाच करावं लागतं. स्वतंत्र व्हायचं तुम्हाला, तर तुमचं स्वतंत्रता ही तुमच्याच कार्यामध्ये दडलेली आहे. आणि म्हणून आजपासून एक लक्षात घ्या तुम्ही की आता मला कोणीतरी विचारलं, त्या दिवशी कोणीतरी विचारलं की बाबा आषाढी एकादशीची काय लीळा आहे. हे पंथातलं अज्ञान आहे. त्याच्यानंतर कोणीतरी मला असं वाटतं कधी कधी कोणी विचारेल बाबा ईदची लीळा काय आहे, ख्रिसमसची लीळा काय आहे, असेही प्रश्न येतील अज्ञानपणातनं. तसंच 15 ऑगस्टची लीळा काय आहे असं पण विचारल्या जाईल बरं का. आणि आपण सुद्धा काय सांगू, 15 ऑगस्टची लीळा आहे ना, राणाईचा स्वातंत्र्य धर्म निरूपण, ही पूर्वार्ध 507 नंबरची लीळा आहे की. म्हणजे ही आता म्हणजे याच्याशी आपण याला जोडू शकतो. वाचून तसं नाही आहे. असं कुठल्या पण लीळा शोधत बसू नका की याला ही लीळा कुठली, त्याला ती लीळा कुठली आणि त्या दिवशी ती लीळा वाचायची. कदाचित आता ही लीळा मी वाचतोय तर इथून पुढे असा एक ट्रेंड चालू होईल की 15 ऑगस्टला ही लीळा वाचायची, असं सुद्धा ट्रेंड सुरू होऊ शकतो. परंतु हे लक्षात घ्या, आपल्याला ह्यासाठी लीळा वाचायची नाही की त्या दिवशी ती लीळा वाचायची म्हणून त्यासाठी लीळा वाचायची नाही आहे. तर त्या लीळेतनं आपल्याला बोध घेऊन त्या लीळेला आपल्याला फॉलो करून त्या लीळेमध्ये काय सांगितलेलं त्यानुसार आपल्याला स्वतंत्र होण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं टाकायचे. तर मग ही लीळा वाचून उपयोग आहे. आणि त्याचा आजच्या स्वातंत्र्य दिनाशी काही संबंध नाही आहे. फक्त स्वातंत्र्य ह्या शब्दावर आज जे कोणी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा एकमेकाला देत आहेत काही नसतं. शुभेच्छा देणे इतकं म्हणजे हे झालेलं आहे ना, औपचारिक झालेलं आहे, एक फॉर्मॅलिटी झालेली आहे की बस इथला मेसेज उचलून तिकडे फॉरवर्ड करायचा, सगळ्यांना झालं, शुभेच्छा दिल्या. वाचून फक्त फॉरवर्ड करायचं नाही, आपलं अस्तित्व दाखवायचं, मी आहे बरं का, म्हणजे माझ्याकडनं शुभेच्छा आल्या बरं का, एवढं दाखवण्यासाठी की नाही दिल्या शुभेच्छा तर ते म्हणतील की बघा शुभेच्छाही नाही दिल्या. म्हणजे आपण काय केलेलं आहे, ही एक बंधन आपल्याला स्वतःला लावून घेतलेलं आहे आणि त्या बंधनात इतरांना सुद्धा अडकवून ठेवलेलं आहे की आपण ते कार्य नाही केलं तर इतर लोक आपल्याला नावं ठेवतील. म्हणून ते आपण मागच्या वेळेस पण केलं होतं, यावेळेस पण ते कार्य केलं पाहिजे असं म्हणून आपण काय केलेलं आहे, सगळं असं बंधन एकमेकांना लावून ठेवलेलं आहे. आणि म्हणून स्वतः आपण सुद्धा स्वतंत्र होत नाहीये, दुसऱ्यांना सुद्धा आपण आपल्या बंधनात अडकवून ठेवलेलं आहे, त्यांनाही सुद्धा स्वतंत्र आपण करत नाही आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं जर का बघितलं तर हे जसं आता आम्ही मार्गात होतो, आम्ही प्रत्येक पद्धतीचं काम आम्ही करायचो की जे माती उचलण्याचं, दगड उचलण्याचं. आणि आम्हाला म्हणजे हे मार्गामध्ये हे एक मार्ग म्हणजे ट्रेनिंग सेंटर आहे हे की तुम्ही जिथे कुठे असाल, ज्या विभागात कुठे असाल त्या विभागामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे, त्या वातावरणात तुम्ही राहिलं पाहिजे, असे सगळ्या प्रकारचे. म्हणजे 12ही महिने आम्ही थंड पाण्याने आंघोळ करायचो. म्हणजे गरम पाण्याचं जे बंधन आहे, गरम पाण्यानेच आंघोळ केली पाहिजे, ही जी काही पारतंत्र्यता आमच्यामध्ये होती ती मार्गाने काढून घेतली. म्हणजे आम्हाला स्वतंत्र केलं मार्गाने की तुम्ही थंड पाणी हे कुठेही मिळतं, कधीही मिळतं. गरम पाण्याला तुम्हाला वाट बघावी लागते, कोणाकडे तरी मागावं लागतं वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही पारतंत्र्यामध्ये आहेत. पण मार्गात राहिल्यामुळे ही सवय झाली की तुम्ही स्वतंत्र झालात. आम्हाला आमकीच भाजी पाहिजे, आवडीचीच भाजी पाहिजे, ह्याच्यातनं सुद्धा मार्गाने आम्हाला मुक्त केलं. म्हणजे जी भाजी असेल ती खायची. यामुळे काय झालं, एक सवय होऊन गेली की कुठेही कुठलीही भाजी असेल ती घ्यायची, कारण मार्गामध्ये सगळ्या भाज्या आपण खात होतो. सेवा असेल तर कुठल्या म्हणजे ऊन वारा पाऊस कधीही तुम्हाला सेवेला बाहेर जायचं आहे, कुठलीही सेवा तुम्हाला येईल, कधी एकदम सोपी सेवा येईल, कधी कधी अवघड सेवा येईल, कुठल्याही सेवेमध्ये तुम्ही उभे राहाल. म्हणजे मार्गाने आम्हाला काय केलेलं आहे की मार्गात राहण्याचे फायदे असे असतात की तुम्ही सगळ्याच गोष्टींसाठी तयार होता, तुम्ही कुठल्याही बंधनात अडकत नाही. काही लोक म्हणतात की मी चपातीच खातो, मी भाकरी खात नाही,
पण मार्गात राहणाऱ्या माणसाला कुठलाही ऑप्शन नसतो, त्याला भाकरी खावीच लागते. खाऊन खाऊन मग सवय होऊन जाते, मग त्याला काही वाटत नाही. तो म्हणतो अरे हे तर मला पचते, बरोबर होतंय, म्हणजे आवडते नंतर भाकरी. म्हणजे काय होतं, मार्ग तुम्हाला स्वतंत्र करतोय. तुम्हाला अजून कर्मातनं, या देहातनं, या पूर्ण जी काही आपलं जे काही अविद्येवर जे काही कर्म लागले ह्या सगळ्यांना मुक्त व्हायचं आहे. पण त्याची सुरुवात जी आहे ती मार्गातनं होत असते. तुम्ही घर सोडता, घराचा त्याग करता, म्हणजे तुम्ही स्वतंत्र घरच्यांनाही करून टाकता आणि स्वतःही स्वतंत्र होता की आता मी मार्गात चाललो. मग त्या मार्गात गेल्यानंतर तुम्ही घरच्यांशी संपर्क ठेवू नका, काही करू नका. म्हणजे तुम्ही स्वतंत्र होण्याच्या दृष्टीने जर का जात असाल तरची गोष्ट. आणि तुम्ही इतके स्वतंत्र होत राहता, तुम्हाला असं वाटतं की माझ्या माघारी मुलांचं, काही मुलं त्यांचं बरोबर करतात सगळं काय. आजची मुलं जी आहेत, आजची मुलं स्वतःचं करिअर स्वतः निवडतात, स्वतः त्याला उभारतात वगैरे वगैरे. आणि तुम्ही जोपर्यंत त्यांना स्वतंत्रता देत नाही तोपर्यंत ते सुद्धा स्वतःला टेस्ट करत नाही, ते सुद्धा स्वतःला म्हणजे त्यांना स्वतःची जाणीव होणार नाही की त्यांच्यामध्ये काय क्षमता आहे वगैरे. त्यांच्या क्षमतेची जाणीव त्यांना होऊ द्या. आणि या दृष्टिकोनातनं आपण बोलतो आहे की मार्गामध्ये राहणं हे खरोखरच एक वेगळी अस्थिपरी आहे. ती अस्थिपरी जर का जमली तर स्वामींनी सांगितलेली अस्थिपरी खूप सोपी आहे. स्वामींनी आम्हाला काही कठीण सांगितलं नाही की खूप त्रासदायक सांगितलेलं नाही आहे. तुम्ही जर का ह्या मार्गात राहण्याची अस्थिपरी जर का तुम्ही निभावली चांगली, तर तुम्हाला निश्चित प्रकारे मोक्ष मिळवण्याला तुम्हाला सर्टिफिकेट मिळू शकतं की तुम्ही कुठेही राहू शकता, तुम्ही काहीही खाऊ शकता, तुम्ही कुठल्याही वातावरणामध्ये तुम्ही राहू शकता आणि कुठलंही बंधन तुम्हाला नसेल की हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण कोणा अधीन व्हावे नाही, आपण स्वतः सुद्धा कुणाच्या अधीन व्हायचं नाही. आणि मुळात पाहिलं तर आपल्या अधीन सुद्धा कुणाला करायचं नाही. आपल्याला खूप आनंद होतो बरं का, हा माझा ऐकतो. म्हणजे एखादा मांजर कुत्रा तुमच्याकडे असेल आणि तो जर का तुम्ही सांगितलेलं ऐकत असेल तर आपल्याला त्याचा पण आनंद असतो बरं का, की हा माझा ऐकतो. किंवा कुणी व्यक्ती असेल त्याच्या बाबतीत हा माझा ऐकतो बरं का. म्हणजे आपल्याला काय त्याच्यामध्ये आनंद मिळतो, अरे आपण स्वामींचं ऐकत नाही याच्याबद्दल आपल्याला काही गम बसतावा नाही, पण कोणीतरी माझं ऐकतं याच्या बाबतीमध्ये आपल्याला खूपच असा आनंद वाटत असतो. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात, राणाईसांना, की तुम्ही काय करा की तुम्ही जेवून घ्या. नाजी लाखाईसे येती, ते म्हणतात नाही लाखाईसा येईल मग मी जेवेन. मग जेऊ वाढी ती तयाची आणि माझी शिदोरी एकी ठाई असे. तिची माझी शिदोरी एकाच ठिकाणी असल्यामुळे किती व्यवहार पाळते ही बाई. परंतु ती बिचारी तिकडे लाखाईचा मस्तपैकी जेवण बिवण तिचं झालेलं आहे, आटोपले, ती आरामात तिकडे आराम करते आहे आणि ही बाई आपली भुकेली तिची वाट बघते आहे. स्वामी त्यांना म्हणतात, बाई स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंधू. स्वतंत्रता हाच मोक्ष आहे. म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळणं ही स्वतंत्रताच आहे. पण स्वतंत्रतेची सुरुवात ही जी आहे, म्हणजे मोक्षाची जी सुरुवात आहे ती स्वतंत्र होण्यापासूनची आहे. तुम्ही ज्या दिवशी स्वतंत्र व्हायला लागता यालाच त्याग म्हणतात. तुम्ही सगळ्या गोष्टी जवळ बाळगून बसलेल्या त्याला त्याग म्हणत नाही. म्हणजे मी मीठ सोडलेलं आहे पण मिठाची पिशवी तर सोबत आहे, मी गोड बंद केलंय पण गोड पदार्थ तर सोबतच आहे. म्हणजे ही जी आसक्ती आपण ठेवलेली आहे ही पारतंत्र्यताच आहे. म्हणून स्वामी म्हणतात, स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. स्वतंत्रता हाच मोक्ष आहे आणि पारतंत्र्यता हा काय आहे, बंध आहे. आणि म्हणून बाई तुम्ही काही करा, जी जी बापू धानी मागे तयाची वरू होय. स्वामी त्यांना विचारतात, चौकशी कर, काय करता तुम्ही. ते म्हणतात, वडील आहेत ते धान्य वगैरे मागतात, तेच आम्हाला खायला वगैरे होतं. मी धानी मागे तयाचे तेल मीठ होय. म्हणजे मी पण काही धान्य वगैरे भिक्षा मागते तर त्याचं ते विकून म्हणा वगैरे काय आम्हाला तेल मीठ वगैरे मिळतं. कांते तयाचे धडोत्पन्न होय. आणि काही इतर कामं करतो आम्ही, त्याच्यातनं काही आमचं हे होऊन जातं, उदरनिर्वाह होतो. स्वामी म्हणतात, धानी न मागी जे, कांती जे ना, भिक्षा मागी जे. स्वामी म्हणतात हे सगळं बंद करून टाका. तुम्ही संसारासाठी किंवा स्वतःसाठी जे काही छोटे मोठे कामं करत राहता, 10 कामं करता, ते सगळे बंद करून टाका. आणि भिक्षा मागी जे म्हणजे आम्ही सांगतो त्या पद्धतीने भिक्षा मागा. नाजी तरी धडोत्पन्नासी काही करू. म्हणजे कपड्या लत्त्याचं काय. स्वामी म्हणतात, बाई थोडे मागी वेती. मग
कपड्यांची सुद्धा भिक्षा मागायची. मग आपले अंग झाके ऐसे की जी आंचळे भैरवासना नेसली ती. म्हणजे स्वामी त्यांना स्वतंत्र होण्याचा एक मार्ग सांगतायत. अनुसरण घ्या, भिक्षा मागा, जेणेकरून कुणाच्याही जेवणावर तुम्ही अवलंबून नसणार आहात. आणि सोबतच कपड्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला किती कपडे लागतात? 2च कपडे लागत असतात. आपण 50 कपडे घेऊन ठेवतो, तो भाग वेगळा. परंतु वास्तविक आपल्याला जे कपडे लागतात ते 2च लागत असतात, एक अंगावर आणि एक धुवायला. अशा प्रकारे 2च जर का तुम्ही हे ठेवले, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा तो कपडा मागून घ्यायचा. जी जी मागितल्या कवण देईल. आता ज्याला काही करायचं नसतं त्याच्याकडे भरपूर प्रश्न असतात. तुमच्या प्रत्येक उपायाला त्याचे प्रश्न असतात. जर का तुम्ही म्हटले की तुम्ही जा, इथे मिळेल, नाही मिळालं तर मग यांना मागा, मग ते नसतील तर मग त्यांना फोन करा, मग त्यांनी फोन नाही उचलला तर हे त्यांचं चालू राहतं. अशा लोकांना सांगत बसण्यात आपण आपला वेळ घालवू नये. इथे स्वामींना अपेक्षित आहे कुठला तरी जीव आमचा ऐकेल. इथे स्वामी त्यांना म्हणतात की बाबा तुम्ही मागा, तर ते म्हणतात मागितल्या कवण देईल. मागितल्याने कोण देणार आहे? आता एरवी पण ते धानी वगैरे तर मागतच आहेत की नाही. मग स्वामींनी सांगितलेल्या विधीमध्ये लगेच आपण अडथळा दाखवतो आणि आपण उसने पैसे मागतोच की नाही, उसने वस्तू मागतोच की नाही आपण. त्या प्रकारे आपल्याला इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये सुद्धा परमेश्वर सहाय्य करणार आहे. आणि इथे स्वामीजी स्वतंत्रतेचं जे कार्य सांगतायत, स्वतंत्र होण्याच्या मागचं कार्य सांगतात, त्याच्यामध्ये आपण सतत अडथळा आणत राहतो. हे होणार नाही, ते होणार नाही. एरवी पण आपण सगळ्यांकडे सगळं मागतच राहतो. धान्य माग, हे माग, ते माग, मदत माग, सगळं मागत राहतो. परंतु जेव्हा स्वामी म्हणतात की तुम्ही आमच्या नावाने जेव्हा मागा, म्हणजे अनुसरण घ्या आणि मग तुम्ही भिक्षा मागा, जे काही आवश्यक असेल ते आपजबीजे स्वामींनी सांगितलेलं आहे. पण त्यावेळेला आपण अडथळे दाखवतो की नाही, हे होणार नाही, ते होणार, मग आपल्याला लाज वाटते. पण आपण प्रपंचात असताना जेव्हा मागतो तेव्हा आपल्याला लाज वाटत नाही. पण देवाच्या नावाने मागत असताना आपल्याला अडथळे आणि लाज दोन्ही गोष्टी आपण समोर ठेवत असतो. आणि स्वामींना ते म्हणतात की कवण देईल, कोण देणार बाबा आम्हाला? स्वामी यावर जे वचन सांगतात ते तुम्हाला म्हणजे एक भूमीचं आणि देशाचं वगैरे जे काही बंधनं आपण लावून ठेवलेली आहेत त्या सगळ्या बंधनातनं मुक्त करणारं हे वचन आहे. ही जी काही वृत्ती आपण म्हणजे अन्यथा ज्ञानाचं जे काही डोक्यामध्ये ठेवलेलं आहे हे सगळ्यातनं मुक्त करणार आहे. स्वामी सांगतात पृथ्वी येसने रवणासे, म्हणजे आम्हाला कोण देणार मागितल्यानंतर? याचं उत्तर स्वामी देतात पृथ्वी येसने. पृथ्वीमध्ये म्हणजे फक्त महाराष्ट्र आला नाही, नुसता भारत आला नाही, याच्यामध्ये पूर्ण जग आलं. पृथ्वी म्हणजे पूर्ण जग, एवढं तर आपल्याला कळतं. पृथ्वी येसने रवण म्हणजे मैदान आहे. पृथ्वी एवढं मोठं मैदान आहे. आणि ईश्वरा येसणी देवता असे, म्हणजे पृथ्वी तर एकच आहे. अशा अनंत पृथ्वी आहेत, अनंत ब्रह्मांड ज्याला आपण म्हणू. अनंत ब्रह्मांडाला व्यापून परमेश्वर उरलेले आहेत. म्हणजे एवढ्यांना सगळ्यांना व्यापलेलं आहे. कोणी व्यापलेलं आहे? परमेश्वराने व्यापलेलं आहे. म्हणजे एक ब्रह्मांड, एक पृथ्वी एवढीशीच आहे. आणि अनंत ब्रह्मांड मिळून परमेश्वराने सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून परमेश्वर आहेत. म्हणजे परमेश्वर सगळ्यात मोठे आहेत. परमेश्वराचं स्वरूप सगळ्यात मोठं आहे. हे सगळं लक्षात येत आहे आपल्याला की पृथ्वी येसनं मैदान आहे आणि ईश्वरा येसनी देवता आहे. मग चिंदी चिरकुटी नेनो कैची मिळेल की, म्हणजे तुम्हाला कुठेही गेलं तरी तुम्हाला सहाय्य होईल. आमचे काही लोक म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असं आहे की भारतामध्येच फक्त सहाय्य होतं, भारतामध्येच फक्त महानुभाव पंथ आहे आणि भारतामध्येच चक्रधर स्वामींचं कार्य चालतं. भारताच्या बाहेर तुम्ही जर का काही केलं तर तुम्हाला सहाय्य होणार नाही वगैरे वगैरे. भारताबाहेर जर का तुम्ही केलं तर तुम्हाला तो विधी लागू होणार नाही. भारताबाहेर केलं तर तुम्हाला तो विधी केल्याचं फळ मिळणार नाही. ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात, ह्या सर्व गोष्टींचं जे काही बंधन आपण लावून घेतलेलं आहे त्या सर्व बंधनातनं मुक्त करणारं हे वचन आहे. हे मी सांगत नाही, स्वामी सांगतात की पृथ्वी येसनं म्हणजे जगामध्ये तुम्ही कुठे जरी गेलात तरी परमेश्वराचं सहाय्य तुम्हाला होईल. आता परमेश्वराचं सहाय्य का होईल? परमेश्वराचं कार्य सगळीकडे चालतं. काही परमेश्वराचं म्हणजे इथे काही असं त्या मोबाईलचं हे नाही आहे, रोमिंग नाही आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपला महाराष्ट्रातला मोबाईल दुसऱ्या राज्यात चालणार नाही किंवा भारतातली करन्सी जी आहे ती इतर देशांमध्ये चालणार नाही. हे असं एवढं संकुचित कार्य नाही आहे. हे जे कार्य आहे
ते हे कार्य परमेश्वराचं जे कार्य हे व्यापक कार्य आहे आणि परमेश्वर हे व्यापक आहेत. त्यांचं कार्य अनंत ब्रह्मांडांमध्ये चालू आहे, सगळीकडे चालू आहे, एकाच ब्रह्मांडात आणि एकाच ब्रह्मांडातले विशिष्ट विभागातच सुरू आहेत. हा डोक्यातनंच पहिले काढून टाका. नित्य आणि व्यापक परमेश्वर असं वचन आहे स्वामींचं. नित्य व्यापक म्हणजे नेहमी व्यापक, म्हणजे सगळीकडे परमेश्वर व्यापलेले आहेत आणि सगळीकडे परमेश्वराचं कार्य चालतं. विशेष ठिकाणी चालतं आणि विशेष ठिकाणी नाही चालत. हे किती म्हणजे मला हे कुठल्याच अर्थाने मला हे पटत नाही. आणि या बाबतीमध्ये जेव्हा मला काही शोधायचं होतं, मी माझे प्रश्नांची उत्तर मी वचनांमध्ये शोधतो. मी कोणाला विचारत नाही बसत माझ्या प्रश्नाचं उत्तर काय. मला प्रश्न पडला कुठल्याही बाबतीमध्ये, म्हणजे दैनंदिन आयुष्यामध्ये जरी प्रश्न पडला तरी तो लीळेंमध्ये, एखाद्या लीळेच्या माध्यमातून किंवा एखाद्या वचनाच्या दृष्टांताच्या माध्यमातून त्याचं उत्तर मला आपोआप मिळून जातं. जेव्हा मला असं वाटत होतं की पृथ्वी म्हणजे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या बाहेर सुद्धा परमेश्वराचं कार्य असलंच पाहिजे, ह्याच्यासाठी कुठलं वचन असेल का. एक दिवशी मला हे वचन मिळालं की पृथ्वी यसमे रवण असेल. आता स्वामी ह्यांना अनुसरणाच्या संदर्भातलंच सांगत आहेत, भिक्षा मागा वगैरे वगैरे सगळं काही. आणि त्या संदर्भामध्ये स्वामी हे वचन सांगतात की पृथ्वी यसमे रवण असेल. कुठेही अनुसरण घेऊन कुठल्याही कान्याकोपऱ्यात जरी गेलात देशाच्या, तरी तिथे तुम्हाला सहाय्य होतं. आणि विदेशामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांशी या बाबतीमध्ये मी बोललो, सूचिताच्या बाबतीत किंवा सूचित होतं की नाही किंवा सहाय्य वगैरे, आणि या सर्वांच्या बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक उत्तरं दिलीत की आम्हाला इथे सूचित होतं, काही स्फूर्त परमेश्वर ज्ञानाचं आम्ही हे करतो वगैरे वगैरे. आता एक जो फंडा आपला जो म्हणजे डोक्यामध्ये आहे की लागू होत नाही. काही लोक म्हणतात तुम्ही तिकडे स्मरण केलं की लागू होत नाही. अहो आता मुळात म्हणजे कर्म आणि परमेश्वर कार्य याचं आपण मिक्सिंग करतो आहोत की कर्म निष्पत्ती तिकडे नाही आहे विदेशामध्ये. पुण्य पाप कर्म लागत नाही, पण कणव लागते. कणव कुठल्याही तुम्ही योनीमध्ये असा, जन्मामध्ये असा, कुठल्याही कर्मफळामध्ये असा, तिथे तुम्हाला कणवेचं कार्य जे आहे ते होतं. पशुदेहामध्ये असा, झाडदेहामध्ये, आयुक्त देहामध्ये जरी असलो तरी सुद्धा कणव निष्पत्तीही होते. जसं स्वामी गरुड घोड्यावर चाललेले, त्या गरुड घोड्याला पण तिथे आनंद होतो आहे वगैरे, संबंधदानाचं फळ मिळत आहे त्याला. म्हणजे आयुक्त देही सुद्धा परमेश्वराचं कार्य थांबत नाही. जसं आहे तसंच जेव्हा आपण विदेशामध्ये जातो तेव्हा आपण आयुक्त होतो, कर्माच्या दृष्टीने आयुक्त झालो. कर्म पाप पुण्य लागणार नाहीच आहे तुम्हाला, परंतु परमेश्वराचं कार्य, केलेलं कार्य एवढूसं सुद्धा वाया जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर का म्हटले लागू होत नाही, वाया जातं, तर मग परमेश्वर कुठेतरी कमकुवत आहेत असं त्याच्यातनं लक्षात येतं. परंतु तसं नाही आहे. परमेश्वर सक्षम आहे, समर्थ आहेत. कुठेही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हे परमेश्वराचं म्हणजे पूर्ण क्षमता आहे. आणि म्हणून ह्या दृष्टीने सुद्धा आपण बघितलं पाहिजे की परमेश्वर इथे काय सांगत आहेत. इथे तुम्हाला जी काही देशाचं स्वातंत्र्य तर झालेलं आहे आपल्या, परंतु अनंत देशांच्या पारतंत्र्य जे आपण मानून बसलेलो आहे, जी आपण ज्याला आपण सीमारेषा म्हणतो, त्या सर्व सीमारेषा स्वामींनी तोडून टाकलेल्या आहेत, धार्मिकदृष्ट्या तोडून टाकलेल्या आहेत. म्हणजे जे काही प्रत्येक गव्हर्नमेंटचा जो नियम आहे त्यानुसार तुम्हाला सीमारेषा पाळायचीच आहे. प्रत्येक देशाचं स्वतंत्रता म्हणजे विभागणी आहे, हा देश, हा तो देश, हे तुम्हाला चालायचंच, हे मानायचंच आहे, हे काही तोडायचं नाही आहे. परंतु धार्मिकदृष्ट्या जर का आपण जे बंधनं लावून घेतले की भारतातच होईल, मग ह्या देशात होणार नाही, त्या देशात, ह्या पारतंत्र्यापासून देवाने तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. आणि देव सांगतात कुठल्याही देशात जा, पृथ्वी तलावर कुठेही जा. म्हणजे असं झालं आपण अमेरिकेत गेलो आणि तिथे जर का आपल्याकडे संकट आलं तर तिकडे नाम काम करणार नाही, कारण तुम्ही रोमिंगमध्ये आहात. हे नाम तिकडे फक्त भारतातच काम करतं, असा त्याचा अर्थ होईल. सांगा बरं, एवढं संकोचित असतं का कधी काही? परमेश्वर नित्य व्यापक असताना त्यांचं कार्य एवढं संकोचित कसं असेल? तुम्ही जिथे कुठे असाल तिथे परमेश्वराच्या नामाचं साह्य होतच होतं, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टीने जर का हे वचन पाहिलं तर त्या वचनामधनं आपल्याला हे लक्षात येतं की पूर्ण पृथ्वी तलावर कुठेही जा, परमेश्वराचं साह्य हे होतंच. स्वामी म्हणतात बाई येत अनुसरा, म्हणजे अनुसरण्याचंच वचन आहे हे. स्वामी म्हणतात येत अनुसरण घ्या. ती म्हणतात नाही मी गावाला जाईन,
कापूस आहे तो कांतीन मग अनुसरण. हे राणाईसाचा कापूस जाळीनाला हा एक पक्ष येतो. तर त्या संदर्भातली लीळा खूप महत्त्वाची आहे की तुम्ही हे काय आहे, बंधनच आहे. मला गावा जायचं आहे. गावाला का जायचं आहे की कापूस आहे, कापूस तो ठेवला आहे, तो कातीन आणि मग अनुसरण. मग ते कापूस वगैरे कातेन, त्याची विल्हेवाट लावीन आणि मग अनुसरण घेईन मी. म्हणजे किती मोठं प्रोसिजर आहे. तर इथून सन्निधानात असताना गावाकडे जायचं, तिथे कापूस कातायला तो किती दिवस लागतील वगैरे तो एक भाग वेगळा. तिथून परत इकडे लगेच आले तर गोष्ट वेगळी, नाहीतर तिथेच अडकून राहिले प्रपंचात तर परत ते तुम्हा विन कैसी जे. आणि मग अनुसरेन मग दिसू मावळता लाखाईसे आली. आता आपण सुद्धा ह्या बंधनातच अडकलेलो आहोत. काही लोक मार्गात गेलेले आहेत परंतु त्यांना घरची आठवण आहे, घरचा फोन आहे, तिथून नाही आला तर आपण करायचा. किंवा मग घरच्यांचं काय चाललंय, कसं चाललंय इथून विचारतात. शेतीला पाणी दिलं की नाही, काय लावलं, हे केलं की नाही, औषध फवारणी केली की नाही, चांगली फवारणी करा. आता आपण अनुसरण घेतलंय आणि सांगायचं की चांगली फवारणी करा, म्हणजे जीवजंतू मारायचा उपाय तिकडे त्यांना त्यांचं करू द्या. आता तुम्ही त्याच्यातनं स्वतंत्र व्हा आणि त्यांना स्वतंत्र करा. त्यांनी काय करायचं आहे त्यांना सांगू नका, त्यांना करू द्या. त्यांचं ते 10 वेळा चुकतील, 11 वेळी बरोबर ते करतील काय ते. तर ही गोष्ट जी आहे की आपण स्वतः बंधनात आहोत, इतरांना बंधनात ठेवतो आणि आपलं सुद्धा मार्गात येऊन सुद्धा परत आपल्याला घरची जर का काळजी वाटत असेल तर हा त्याग म्हणजे काही उपयोगाचा नाही. आता हे सगळं तिने सांगितलं आणि मग संध्याकाळी लाखाईसा आल्या. लाखाई जे सकाळी गेल्या त्या संध्याकाळी आल्या आणि त्यांनी राणाईसू राणाई तू जेविलीस, तू जेवलीस का. तुम्हा विन कैसी जेवीन. राणाईचे म्हणजे अरे तुझ्याशिवाय मी कसं जेवेन. मग तीही शिदोरी सोडिली, आंबील भातू घालू आदरीला. गोसावी म्हटले बाई हे काय जीजी हा दही भातू. आणि मग ते विचारतात की तू जेवलीस का. ते म्हणा अरे तुझ्याशिवाय कसं जेवेन. मग त्यांनी शिदोरी सोडली पण हिने सांगितलं नाही की मी जेवून वगैरे आली म्हणून. आणि मग आंबील भात असा आंबलेला भात तो वाढू घालू आदरीला. स्वामी म्हणतात हे काय. ते म्हणतात हा दही भात आहे. मागवते म्हटले हे काय. तेही म्हटले जी हा आंबील भातू. तो आंबील भात होता. स्वामी म्हणतात हा वाडा हा नको. म्हणजे हा वाडा आणि हा नको वाडा असं स्वामी त्यांना सांगतात. म्हणजे तो आंबील भात तिला वाढू नकोस असं स्वामी सांगतात. हा वाडा हा नको म्हणजे चांगला भात वाडा, तो आंबलेला भात वगैरे वाढू नका. यावरी बाईसी लाखाई साते म्हणितले. आणि बाईसात मग ओरडतात लाखाईसांना, आपण तेथ जेवणी आलीसी, तू स्वतः जेवून आलीस. इसी आंबील भात वाढतीसी आणि हिला तू आंबलेला भात वाढतेस. म्हणजे खराब झालेला पण असेल किंवा त्याच्यामध्ये कढीसारखं असं आंबट टाकलं जातं असं. नको वाढू. हे बाबाजी पांतीसी जेवली, स्वामींच्या सोबत जेवेल. मग तयासी गोसावी दही भातू जेऊ सुविला. दही भात त्यांना खायला लावला स्वामींनी. मग वेळीचा आबाईसाचा उपारू आला. संध्याकाळी मग आबाईसांचा उपार आला. गोसाव्यांचा पूजा उसर झाला. गोसाव्यांची आरोगणा झाली. गोसाव्यांची तेतची पहूर झाला. अशा प्रकारे स्वामींनी स्वतंत्रता ही जी आहे ही स्वतंत्रता जर का राणाईसांकडे असती तर निश्चितपणे राणाईसा तेव्हा जेवून घेतले असते की तिला यायचं तेव्हा येईल आणि जेवायचं तेव्हा जेवेल. मी आपलं जेवून घेते. 4 भाकऱ्या 2 भाकऱ्या मी खाऊन घेते, बाकी 2 भाकऱ्या तिच्या शिदोरीमध्ये राहतील. म्हणजे अशा प्रकारे स्वतंत्रता जी आहे ती स्वतंत्रता आपण मिळवली पाहिजे, ती आपल्यामध्ये आणली पाहिजे आणि दुसऱ्यांना सुद्धा आपण स्वतंत्र केलं पाहिजे. आता स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य याचा एक विभाग आपण करूया की आपण प्रपंचात आहोत हे पारतंत्र्यता आहे. प्रपंचामध्ये तुम्हाला त्या कर्माच्या पद्धतीनेच चालावं लागते. प्रत्येकाशी जे कर्म जोडलेत त्या कर्मानुसार तुम्हाला चालावं लागतंय, चालत आहात. प्रत्येकाच्या आधी नाहीत. मुलांचं ऐकावं लागतं, पत्नीचं ऐकावं लागतं, सासू सासरे आई वडील भाऊ बंध सगळ्यांचं ऐकावं लागतं. मग ते काय म्हणतील, कुणाला म्हणा की मी असं करेन नाही, मग ते काय म्हणतील, मग समाज काय म्हणेल, याच्यामध्ये आपण अडकून आहोत. आणि म्हणून ही जी पारतंत्रता आहे या ही कर्मराठी ही पारतंत्रता आहे, दैवराठी ही स्वतंत्रता आहे. आता दैवराठीमध्ये सुद्धा जे अन्यथा तुम्हाला सांगितले जातं ही पारतंत्रता आहे आणि यथार्थ जे स्वामी सांगतात ते जर का तुम्ही करत असाल तर ते स्वतंत्रता आहे. मग तुम्हाला कुणाच्या नियमाविरुद्ध कुणाच्या बंधनात राहण्याची गरज नाही. तुम्हाला परमेश्वराच्या वचनांच्या अधीन राहायचं आहे आणि परमेश्वर वचनं पाळणाऱ्या व्यक्तींच्या तुम्हाला अधीन राहायचं आहे. हीच आजच्या संदर्भातली आजच्या या प्रसंगोचित लीळा
ही आज आपण इथे ऐकलेली आहे पूर्वार्ध 507 क्रमांकाची राणाईचा स्वातंत्र्य धर्म निरूपण. दंडवत हो.